ऐन दिवाळीच्या आनंदामध्ये विष कालवण्याचं काम काही भेसळ माफिया करतायत। गेल्या 15 दिवसांमध्ये एफडीएने केलेल्या कारवाईत तब्बल 2 कोटींचा खवा आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले। पाहूया माझा स्पेशल रिपोर्ट। दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही मिठाई खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा सावधान, कारण दिवाळीच्या तोंडावर तुमच्या गोडव्यात भेसळ करण्याचे प्रकार सुरू आहेत। गेल्या 15 दिवसात एफडीएने केलेल्या कारवाईत 2 कोटींचा मावा आणि खाद्यतेल जप्त केलं। या मागच्या 3 आठवड्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये आम्ही जवळपास 18,000 किलो हा खोवा आणि मावा जो आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला डाऊट होता की तो भेसळयुक्त आहे, तो आम्ही पकडलेला आहे। जवळपास 12 ते 13,000 किलो मिठाईसुद्धा आम्ही त्यामध्ये सीज केलेली आहे आणि हे आता आम्ही लॅब टेस्टिंगचे रिपोर्ट्स वगैरे आल्यानंतर आम्ही पुढची कारवाई करणार आहोत। मुंबई ठाण्यातच नाही तर एफडीएनं सध्या राज्यभर धाडसत्र सुरू केलंय। आतापर्यंत 17 ते 18,000 किलो भेसळयुक्त मावा, 10,000 किलो भेसळयुक्त खाद्यतेल, ज्याची रक्कम तब्बल 2 कोटींपर्यंत आहे। तर जेव्हा पण आपण मिठाई खरेदी करायला जातो तर पहिल्यांदा तर हे बघायला पाहिजे की त्या मिठाईवर थोडासा फंगस वगैरे लागलेला आहे का ते आपण बघायला पाहिजे। त्याच्यामुळे मिठाई थोडीशी काळसर होऊन जाते आणि मला वाटतं की प्रत्येक दुकानामध्ये ऑफर करतातच आपल्याला मिठाई टेस्ट करायसाठी, तर ती टेस्टही करून थोडंसं आपण बघायला पाहिजे। ॲल्युमिनियम फॉईल त्याच्यामध्ये चांदीचं वर्क सांगून विकत असल्याचे आमच्या लक्षात आलेलं आहे। असाही बराचसा साठा आम्ही जप्त केलेला आहे। कुछ मीठा हो जाए म्हणून दिवाळीत साऱ्यांची मिठाईला पसंती असते, शिवाय मिठाईचं गिफ्ट देण्याकडेही भर असतो। पण ही मिठाई भेसळयुक्त नाही ना याची खात्री करणं आवश्यक आहे। त्यामुळे दिवाळीचं सेलिब्रेशन करताना आरोग्याचीही काळजी घ्या, कारण आरोग्य हीच खरी संपदा आहे। मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई।